नमस्कार. आज आपण पाहणार आहोत माझा आवडता संत संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध लेखन. चला तर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या पवित्र भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले. पण या सर्वांमध्ये माझे सर्वात आवडते संत आहेत माऊली संत ज्ञानेश्वर. आज शेकडो वर्ष झाली तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांचे स्थान अगदी जिवंत आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या बालपणाच्या गोष्टी ऐकतो तेव्हा मला त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढतो. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. त्यांचे बालपण खूप कष्टाचे आणि संघर्षाचे गेले. त्या काळात समाजाने त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास दिला, त्यांना गावाबाहेर काढले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की एवढा छळ होऊनही ज्ञानेश्वरांच्या मनात कोणाबद्दलही कधी राग किंवा द्वेष निर्माण झाला नाही. उलट त्यांनी लोकांना नेहमी प्रेम, दया आणि क्षमा करण्याचीच शिकवण दिली. त्यांच्या याच माऊली सारख्या स्वभावामुळे लोक त्यांना प्रेमाने ज्ञानोबा माऊली म्हणू लागले. त्या काळातले सगळे मोठे धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते, जे सामान्य लोकांना वाचता किंवा समजत नव्हते. ज्ञानेश्वरांनी लोकांची ही अडचण ओळखली. सर्वसामान्य माणसालाही देवाचे ज्ञान मिळावे म्हणून त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेचा सोपा आणि सुंदर अर्थ मराठी भाषेत लिहिला. या महान ग्रंथाला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो. हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी भाषेची गोडी जगभरात पसरवली. ज्ञानेश्वरांचे हृदय किती मोठे होते हे त्यांनी लिहिलेल्या पसायदानातून समजते. त्यांनी स्वतःसाठी देवाकडे कधी काहीच मागितले नाही, तर संपूर्ण जगाच्या सुखासाठी प्रार्थना केली. त्यांच्या पसायदानातील या ओळी माझ्या मनात नेहमी घर करून राहतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्रे जीवांचे. याचा साधा अर्थ असा की वाईट माणसांमधील वाईट विचार नष्ट होऊ देत आणि जगातील सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांबद्दल मैत्रीची भावना निर्माण होऊ दे. किती सुंदर विचार आहे हा. मला संत ज्ञानेश्वर म्हणूनच खूप आवडतात, कारण त्यांनी भक्तीचा मार्ग अगदी सोपा केला. ते म्हणतात की देवाचा शोध घेण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही, तर भुकेलेला अन्न देणे, दुःखितांचे अश्रू पुसणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. अशा या प्रेमळ माऊलीने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. ते आज आपल्यात नसली तरी त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि माणुसकीचा मार्ग आपल्याला नेहमीच एका चांगल्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देत राहील. म्हणूनच संत ज्ञानेश्वर हे माझे सर्वात आवडते संत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.